हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज बघूया आपण. नॉर्मल आपण ट्रेडिंग एंजल वनमध्ये करतो आणि मी सजेस्ट पण करेन की सगळ्यांनी एंजल वनमध्ये केलं तर सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स पण भेटतो आहे. हां, ठीक आहे, थोडेसे चार्जेसबाबत थोडासा महाग वाटतो एंजल वन, पण वर्किंग अँड प्रोफेशनलमध्ये पकडलं तर एंजल वन बेस्ट आहे माझ्या मते तरी. कारण मी एंजल वन मिनिमम 4 ते 5 वर्ष झालं असेल आय थिंक यूज करतो. तर त्यामध्ये आपण आज ट्रेडिंगचा सेटअप पण चेक करतो की आज काय वाटते मार्केट काय वर्किंगमध्ये. आत्ता काल पण आपल्याला एक सेटअप भेटलं होता एक मॉर्निंगला 9:30 ते, जसं हा तुम्ही बघू शकता 4 तारखेला येतं. इथून हा पूर्ण रॅली आपण इथपर्यंत कॅप्चर केली होती, कारण की लास्ट टाईम मला असं वाटलं होतं की इथून तो स्वीप करेल स्पीडमध्ये, त्यामुळे मी इथून लवकरच इथून निघून गेलो होतो अराउंडिंग 23,429मध्ये. तर आपण बघूया आज पण सेटअप जर भेटला आपल्याला तर आज पण आपण एक एंट्री घेऊ आणि बेस्ट जेवढे आपल्याला हे करता येईल परफॉर्मन्स आपल्याला दाखवून अमाऊंट ही करता येईल तेवढं आपण कॅपेबल किती आहे किती नाही हे पण कळून जाईल आज. ठीक है, चलो देखते हैं. अभी तो कुछ 10 बजे है, अभी तो साइडवेज मार्केट आहे पूरा. बघूया तरी पण काय, जर साईडवेज मार्केटमध्ये पण कधी कधी एंट्री भेटते, पण एक लॉंग कॅन्डल्स आणि शॉर्ट कॅन्डल्समध्ये नॉर्मली काय होतं की साईडवेज कॅन्डलमध्ये आपल्याला जो फर्स्ट कॅन्डल आहे त्याचा हाय आणि त्याचा लो मार्क करावा लागतो. की नॉर्मली जर ते कधी कधी, आणि असं पण आहे की जर तुम्ही छोटी कॅन्डल असेल तर त्याचा हाय अँड लो मार्क करण्यात उपयोग नाही. जर एक मोठी लॉंग कॅन्डल असेल की बाबा अगदी ती पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो बुलिश बेरिश जी पण असेल, फक्त आपल्याला चेक करायचं आहे की लॉंग कॅन्डल असावी, त्याचा एक हाय लो दोन्ही चेक करायचं. त्याच्यानंतर जर मार्केटमध्ये आता हा पण प्रॉब्लेम आहे की साईडवेज मार्केटमध्ये असं वाटतं की लो तोडला की एंट्री लगेच घ्यायची, तसं कधीच करायचं नाही. नॉर्मली आपल्याला चेक करायचं आहे की मार्केटमध्ये ट्रेंड काय चाललं आहे आत्ता, आणि मार्केटमध्ये प्राईस ॲक्शनमध्ये काय आत्ता हालचाल आहे का, की मार्केटमध्ये म्हणजे काय सेलर बायर दोन्ही एकमेकांशी लढत आहेत का, कसे शांत आहेत काय, आपल्याला ते पहिल्यांदा चेक करायचं. त्याच्यानंतरच एंट्री प्रेफर करायची आहे. नॉर्मल मी एक ट्रेंड लाईन ही केलेली आहे, जेणेकरून मला जर इथं असं वाटलं की एक सपोर्ट बसल तर मी इथून एंट्री घेऊ शकतो. पण मी तरी पण आता होल्ड करणार आहे, का तर मला असं वाटते की अजून पण एंट्री प्रेफर नाही झालेली आहे. चल बघूया आपण एकदा. तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सांगा, आणि या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चलो, थँक्यू सो मच.